कधीकधी कायदेशीर वाटणाऱ्या गोष्टी बेकायदेशीर असतात आणि त्या तुम्हाला अडचणीत आणू शकतात. नमस्कार, मी ॲडव्होकेट कोनिक कोठारी आणि तुम्ही पाहत आहात नो युअर लॉ. दैनंदिन जीवनामध्ये आपण सहजतेने मोबाईलचा वापर करत असताना काही बेकायदेशीर गोष्टी करत असतो. जाणून घेऊ अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला अडचणीत आणू शकतात. नंबर 1, आपण टॉरेंट, व्हॉट्सॲप, टेलिग्राम वर मूव्हीज डाउनलोड करतो किंवा त्यापुढे शेअर करतो. लक्षात ठेवा, हा पायरेसीचा गुन्हा आहे. नंबर 2, आपण बऱ्याचदा फ्रीचा वायफाय वापरण्याच्या नादात शेजारच्यांचा, ऑफिसमध्ये कलिगचा किंवा हॉटेलमध्ये गेलो तिथे वायफाय वापरतो. परंतु आपण जर परवानगी बिना वायफाय वापरला तर त्याला अनऑथोराइज्ड ॲक्सेस म्हणतात आणि आपल्यावर गुन्हा नोंदवला जाऊ शकतो. नंबर 3, सोशल मीडियाचा वापर करत असताना आपण मित्रांचे किंवा राजकीय नेत्यांचा फोटो घेऊन त्याचे मीम्स बनवतो. असे मीम्स बनवणे हा कायद्याने गुन्हा आहे. तरी याची खबरदारी आपण घेणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, फक्त मीम्स बनवणे हा गुन्हा नसून ते पुढे शेअर आणि फॉरवर्ड करणे हा देखील गुन्हा आहे. नंबर 4, आपल्याला सोशल मीडियावर आणि व्हॉट्सॲपवर रोज वेगवेगळे मेसेजेस येत असतात. आपण त्यातील माहिती ही चुकीची आहे की बरोबर याची पडताळणी न करता ते पुढे फॉरवर्ड करतो. जर ती माहिती चुकीची असेल तर फॉरवर्ड करणाऱ्यावर आणि ती माहिती लिहिणाऱ्यावर दोघांवर गुन्हा दाखल होऊ शकतो. नंबर 5, आपण आपल्या मित्र किंवा मैत्रिणींसोबत प्रायव्हेट स्पेसमध्ये काढलेले फोटोज किंवा व्हिडिओज बिना परवानगी जर सोशल मीडियावर शेअर केले आणि त्यातून कोणाच्या भावना दुखावल्या तर आपल्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. आजच्या जगात मोबाईलचा वापर करणे अनिवार्य झालेले आहे. तरी त्याचा वापर करत असताना आपल्याकडून कोणती बेकायदेशीर गोष्ट होत नाही ना, ह्याची काळजी घेणं फार गरजेचं आहे. आपण जर का अशा अडचणीत असाल किंवा ह्याबाबत अधिक माहिती हवी असल्यास आम्हाला संपर्क करू शकता. धन्यवाद.